आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा दुसरा कार्यक्रम नागपुरात होणार असल्याची माहिती। पुण्यात कार्यक्रमाच्या यशानंतर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रमाचा मानस। बीजेपीकडनं 5 सप्टेंबरला दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा। 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा सीजेपीचा आरोप। इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार मोर्चा। बीजेपीच्या आंदोलनानंतर सामान्य माणसाचा नैतिक दबाव लोकशाही यंत्रणेवरती वाढला। राजकीय लोकांना जबाबदारीनं वागण्याचं लक्षात आलं। वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेतील निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। निधी वाटपामध्ये न्याय वागणूक मिळावी। पत्रात मागणी। पुणे मनपात राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप। कुंभमेळ्यावरचा खर्च कमी करा आणि शाळा दुरुस्तीवरती खर्च करा। विजय वडेट्टीवारांची मागणी। कुंभमेळ्याचा खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावरती खर्च करा। प्रयागराजमध्ये मोठा खर्च झाला म्हणून इथेही मोठा खर्च करू नका, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। संतोष बांगरांना मंत्री करा। हिंगोलीमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कावड यात्रेमध्ये श्रीकांत शिंदेंचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी। मंत्री करणं माझ्या हातात नाही, साहेबांना निरोप देतो, खासदार श्रीकांत शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली। कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं, वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया। एमपीएससी एफडीए ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपरफुटीचा आरोप। परीक्षार्थी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट। आयोगाकडे तक्रार करून पुरावे सादर केल्याचा परीक्षार्थींचा दावा। कारवाई न झाल्यामुळे परीक्षार्थी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 12वा दिवस। मांजरी इथल्या स्टड फार्म इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं उपोषण। 4 अत्यवस्थ आंदोलकांना रुग्णालयात दाखल केलं। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। जळगाव जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात कानबाईचं विसर्जन। अमळनेर, कासुदा, जळगाव शहरासोबतच वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कानबाई विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये महिला, पुरुष आणि युवकांचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। एखाद्या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्यास ती शोधण्याची सक्ती करता येणार नाही। मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा। माहिती शोधून देण्याचे केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश रद्द। खासगी कोचिंगच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावणार। प्रस्तावित कायद्यानुसार क्लासेसमध्ये 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही। तर पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा, समुपदेशन आणि मानसिक आरोग्याबाबत देखील नियम प्रस्तावित। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील 20 अपघातप्रवण ठिकाणं निश्चित। रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड, रेपोली, लोणेरेसह 17 ठिकाणं, तर रत्नागिरीतील भोसते, हातखंबा आणि सिंधुदुर्गातल्या कणकवली, जानवलीचा समावेश। प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन। नालासोपाऱ्यात बिर्याणीच्या भातामध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल। वाकणपाडा परिसरातील दुकानातील व्हिडिओ असल्याची चर्चा। एफडीएनं दुकानाची तपासणी करावी, नागरिकांची मागणी। धुळ्यातल्या शिरपूरमध्ये अशोक बेकरीची एफडीएकडनं तपासणी। मुदतबाह्य बिस्किटं आणि टोमॅटो बॉल्स आढळले। जयलक्ष्मी सुपरमार्केटमधलं म्हशीचं तूप आणि पोंगे यांचे नमुने तपासणीसाठी जप्त। तर जय मल्हार खानावळीकडे आवश्यक प्रमाणात नसल्याचं समोर। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये केळीच्या वखारीवरती अन्न आणि औषध प्रशासनाची धाड। केमिकलचा वापर करून फळं पिकवली जात असल्याच्या संशयावरून तपासणी। सणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। इंद्रायणी भाताच्या पिकाला बहर आल्यामुळे मावळात पेरणीच्या कामाला वेग। इंद्रायणी वाणासोबतच मावळ तालुक्यात विविध प्रकारच्या भाताच्या वाणांची देखील लागवड। समाधानकारक पावसामुळे मावळातील भात पिकं जोमदार बहरली।